ठाकूर. पहिला चेंडू सरळ बॅटने खेचलाय. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. लॉंग ऑफ रिझन मध्ये या चेंडूला अडवलं जाईल. एक धाव या ठिकाणी घेतली जात आहे आणि एका धावेच्या बरोबरीने स्वतः सहित संघाच्या धावसंख्येचं खातं खुलं करतोय तो फलंदाज अक्षय मोरे. अंकेश कडू एक चांगला अष्टपैलू खेळाडू. सद्यस्थितीला स्ट्रायकर एंड वरती आपण त्याला बघू शकाल. पॉवर प्लेचं षटक. दोनच क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. आउटसाइड ऑफ स्टंप. ऑफस्टिकच्या जास्त बाहेर. पंचांचा इशारा येतो वाईड बॉल. अतिरिक्तच्या साह्याने एक धाव वाढेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 2. 2 धावा लागतायत धाव फलकावरती. लेफ्ट आर्म वर द विकेट न गोलंदाजी करतोय साहिल ठाकूर. ऑन साइडला फटका कन्वर्ट करायचा होता. संपर्कच झाला नाही. शरीरावरती चेंडू आदळल्यानंतर विकेटच्या बाजूला रेंगाळत बसला. कोणतीच धाव या चेंडूवरती मिळत नाहीये. निर्धाव चेंडूचा खेळ संपेल. धावफलक स्थिरावेल 2 या धावसंख्येवरती. महागुरु संतोष चौधरी सर यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचंही स्वागत असेल या दुसऱ्या दिवसामध्ये निधी एंटरप्राइजेस ट्रॉफी 2026 च्या माध्यमातून. साहिल तयार आहे. साहिलचा हा चेंडू खोलवर पद्धतीचा. बॅक टू द बॉलरचा फटका स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्यात खरं तर असफल ठरले. पण पंचांनी थर्ड अंपायर कडे हा डिसिजन पोहोचवलाय की नेमकं काय घडलं या चेंडूवरती. गोलंदाजाच्या पायाला स्पर्श करून चेंडू एष्टांवरती आदळलाय. फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहेत की नाहीत हे तपासलं जाईल. थर्ड अंपायर नरेश म्हात्रे सर ऑन स्क्रीन वरती तपासणी करतील. मेन अंपायर अविनाशजी पारंगे सर. स्क्वेअर लेग पंच अरुण पारंगे सर. हे पॅनल आपण मैदानावरती बघतोय. डावखुरे हाताचा गोलंदाज साहिल ठाकूर पहिलं षटक टाकतोय. इथे तपासलं जाईल त्याच्या पायावरती चेंडू स्पर्श झालाय की नाही. जर नसेल झाला तर विषय तिथेच स्टॉप होईल आणि झाला असेल तर फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहेत का हे सुद्धा तपासलं जाईल. सचिन दादा पाटील चावणे यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. नॉट आउट. ऑनफिल्ड अंपायर काय डिसिजन आहे. कित्येकदा घडतं ज्या वेळेला वेगवान गोलंदाजी करतात. सरळ बॅटने आलेले फटके कधी कधी पायाला ब्रश होऊन हाताला ब्रश होऊन एष्ट्यांवरती जाऊन चेंडू आदळतो आणि नॉन स्ट्रायकर यांचा जो फलंदाज असतो ना तो पॉपिंग क्रीज मध्ये नसतोच. आणि तेच घडलं अक्षय मोरेच्या बाबतीत. पहिली विकेट या ठिकाणी गमावली जाते ती धावचीतच्या रूपानं.
बाद होईल फलंदाज अक्षय मोरे आणि धावफलक स्थिरावेल 2 या धावसंख्येवरती. दोन धावा आहेत धावफलकावरती. नवीन फलंदाज सनी पाटील बॅटिंग साठी दाखल झालेत नॉन स्ट्रायकर एंड वरती. साहिलचा हा चेंडू वेगवान होता. खरं तर अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, पण शरीरावरती चेंडू जाऊन आदळतोय. लेग बाईटच्या साहाय्याने एक धाव या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 3 धावा लागत आहेत त्या धावफलकावरती. 3 धावा आहेत धावफलकावरती. डावखुरी हाताचा गोलंदाज पहिलं षटक टाकतोय. तिसऱ्या क्रमांकावरती सनी पाटील बॅटिंगसाठी दाखल झालाय. तो सुद्धा डावखुरी हाताचा फलंदाज, एक शैलीदार विस्फोटक या अंदाजात नेहमीच त्याचं प्रदर्शन राहिले. पण इथे पहिली विकेट लवकर गमावले, याचा अर्थ इथून पुढे भागीदारीचा विचार करावा लागेल. खालापूर तालुक्यातील शेवटचं गाव शिरवली, अगदी वावशी परिसरातील हा संघ. काल गोर्टन संघ या मैदानावरती खेळला आणि आपण बघतोय ना की खालापूरचं शेवटचं गाव जर कोणता असेल तर हे शिरवली, आणि आपण बघतोय हा संघ या मैदानावरती खेळण्यासाठी दाखल झालाय. सनी पाटील सरळ बॅटनं मनगटी ताकद आजमावली. आल्या त्यानं ठोकलाय हा षटकार आणि आपले इरादे स्पष्ट करतोय तो फलंदाज सनी पाटील. सहा धावांच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 9. अप ड्राईव्ह केलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकाला भेदत चेंडू निघालाय. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा पार. षटकारानंतर येतोय हा चौकार आणि या चौकाराच्या बरोबरीने पहिलं षटक समाप्त होईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-13 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतीये कालवीर प्रसन्न चॅलेंजर शिरवली संघाची. डीजे डीजे या दरम्यान SP कंस्ट्रक्शनचे प्रोप्रायटर स्वतः मालक सचिनदादा पाटील चावणे यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचं स्वागत निधी इंटरप्राइजेस चषक 2026 मध्ये आपण करतो आणि त्यांना आपण विनंती करूयात की आपण मुख्य मंचावरती आसनस्थ व्हायचंय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 13 धावा आहेत धावफलकावरती. सनी पाटीलनं आले आपले इरादे स्पष्ट केले. पहिला षटकार त्यानं ठोकला, तदनंतर ठोकला चौकार आणि जी विकेट गमावली होती ना त्याचा दडपण न घेता नैसर्गिक अप्रोच त्यानं सुरुवातीच्या 2 चेंडूवरती दाखवला. 13 धावा आहेत धावफलकावरती. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. अंकेश कडू बॅटिंग करतोय. 3 चेंडू अद्यापर्यंत त्यानं फेस केलेत. एकही धाव त्याला जमवता आली नाही. स्ट्रगल करतोय. बॅटवरती संपर्कच झालेला नाहीये. 1-2 धावा लेग बाईटच्या साह्यानं येताना आपण पाहिल्यात आणि दुसरा षटक टाकण्यासाठी आता गोलंदाजीला येतोय तो अक्षय पाटील. खारघर परिसरातील हा कोपरा संघ शनिकृपा कोपरा आणि त्यांच्या विरोधात कालवीर प्रसन्न चॅलेंजर शिरवली. अक्षयचा हा चेंडू बॅटची कडा हवेत आहे. झेल ड्रॉप. अंकेश कडू खरं तर बॅटिंगसाठी स्ट्रगल करतोय, संघर्ष करतोय. ते संधी होती त्याला बाद करण्याची, ती गमावली आहे. सोपा झेल त्या ठिकाणी ड्रॉप केला जातो. एक जीवनदान मिळेल अंकेशला. एका धावेच्या बरोबरीने स्वतःच्या धावसंख्येचं खातं तो या ठिकाणी खुलं करतोय. तर 1 धाव वाढेल शिरवली संघाच्या धावफलकावरती. एकूण धावसंख्या होतीये 1-14. जय हनुमान मसोबा नारपोली आणि जय सेवालाल वावेगर रिपोर्टिंग करायची आहे. जय सेवालाल वावेगर आणि जय हनुमान मसोबा नारपोली आपण रिपोर्टिंग करायची आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल याची दक्षता घ्या.
जय सेवालाल वावेगर आणि जय हनुमान मसोबा नारपोली दोनही कर्णधारास आम्ही विनंती करतोय की आपण टॉस साठी रिपोर्टिंग करावी. हा फटका फसला हवेत. एसटी रक्षक की गोलंदाज. एसटी रक्षक पोहोचलेत. हा झेल कॅरी केला जातो आणि मोठा धक्का आहे सनी पाटीलच्या रूपात शिरवली टीमला. धन्यवाद डीजे. दुसरी विकेट या ठिकाणी गमावले सनी पाटीलच्या रूपात. धावफलक स्थिरावेल 14 या धावसंख्येवरती. अजय मोरे चौथ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी दाखल झाला मैदानावरती. नारपोली संघाचे कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत. मी वावेगर संघाच्या कॅप्टनला विनंती करतोय की आपण आपली रिपोर्टिंग या ठिकाणी द्यायची आहे. वेगवान चेंडू पायावरती जाऊन आदलला आणि त्यानंतर खेलपट्टीच्या बाजूला हा चेंडू रेंगाळत बसला. एक धाव मात्र लेगबाईच्या साहाय्याने मिळते अजय मोरे या फलंदाजाला आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 11. 15 धावा आहेत, माफी असावी धावफलकावरती. 15 धावा आहेत धावफलकावरती. पहिल्या षटकात तब्बल 13 धावा आल्या होत्या. दुसरं षटक किफायती राहिलं खरं तर अक्षय पाटील या गोलंदाजाकडून. पहिल्या चेंडूवरती अंकेश कडूला जीवनदान मिळालं. दुसऱ्या चेंडूवरती फलंदाजाला त्यानं बाद केलं. तदनंतर लेगबाईचे एक धाव मात्र तो खर्च करतोय. वाईट बॉलचा इशारा. लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू पंचांनी वाईट दर्शविलाय. या स्पर्धेतील हा 40वा चेंडू ठरतोय जो वाईट बॉल टाकला गेलाय. मयूर पाटील एक जबरदस्त गुणलेखक, प्रोफेशनल गुणलेखन नेहमीच त्यांच्या माध्यमातून राहिलं आणि अगदी कधी कितवा चेंडू काय घडलं याची तंतोतंत माहिती ते नेहमीच देत असतात. आणि त्यांनी सांगितलं की या स्पर्धेतील हा 40वा चेंडू वाईट टाकला जातोय या मॅचमध्ये. एक धाव वाढेल. 16 धावा आहेत त्या धावफलकावरती. वेगवान दांडी गोल केली जाते. स्ट्रगल करत होता आणि अखेर दडपणात विकेट गमावली जाते. अंकेश कडूच्या रूपात हा दुसरा धक्का शिरवली टीमला. तीन विकेट या ठिकाणी गमावल्या. धावफलक स्थिरावेल 16 या धावसंख्येवरती. कुणाल कदम बॅटिंगसाठी दाखल झाला आणि एक चांगला गोलंदाज, नामवंत गोलंदाज म्हणून या कुणाल कदमला आपण कित्येकदा पाहिलंय. पण तशी गोलंदाजी त्याला करायची असेल ना तर त्या अगोदर धावा त्याला कराव्या लागतील. कारण इथे जर का 35+40च्या आसपास शिरवली संघ पोहोचला तर त्यांना संघर्ष करण्याची संधी मिळेल, ज्यामध्ये एक षटक कुणाल कदमचा असेल आणि त्याचा विचार करता मॅच ते बनवू शकतात. पण या मॅचमध्ये कायम राहायचं असेल तर सर्वप्रथम आता मुद्दा बनला आहे की या मॅचमध्ये धावा बनवणं फार गरजेचं आणि ती जबाबदारी आता स्वतः कुणाल कदमवरती येऊन पोहोचले. त्याच्या जोडीला अजय मोरेला आपण बघतोय. अक्षय पाटील खूप चांगली गोलंदाजी सादर करतोय. अक्षयचा हा चेंडू आल्या आल्या कुणाल कदमनं बॅटचा मुकडा ओपन केलाय. सरळ बॅटनं खेचलाय. लॉंग ऑफ सीमा पार. हा खणखणीत षटकार.
चेंडू मला वाटतं नवीन द्यावा लागतोय की काय, कारण ओलसरपणा दिसून येतो चेंडूमध्ये. बावीस धावा धावफलकावरती. कुणालनं आल्या आल्या षटकार ठोकलाय. अक्षय पाटील चांगली कामगिरी करतोय असं वाटत असताना कुणालच्या बॅटमधून आलेला षटकार. जय सेवालाल वावेगर संघाच्या कॅप्टनला आम्ही विनंती करतोय की आपली रिपोर्टिंग या ठिकाणी द्यायची. इनिंग ब्रेक मध्ये आपण वावेगर आणि नारपोली या दोन टीम दरम्यान टॉस करणार आहोत. आज सुद्धा तगडे संघ आहेत. खरं तर बी गटामधून आपल्याला पाहायला मिळतील. पहिला सामना रंगतोय शिरवली विपक्ष कोपरा, दुसरी मॅच असेल नारपोली विपक्ष वावेगर. धीम्या गतीनं चेंडू लँड होण्यापूर्वी बॅटवरती कन्वर्ट केला आणि ठोकलाय. एक पॅरेलाल धमाकेदार षटकार. लगातार दोन षटकार ठोकत धावफलक पोहोचवलंय ते 28 या धावसंख्येवरती. धीम्या गतीनं टाकण्याचा प्रयत्न झाला पण फलंदाज सज्ज होते. चेंडूची प्रतीक्षा केली आणि स्वीपच्या जोरावरती एक पॅरेलाल षटकार, देखणा षटकार आपण पाहिला कुणाल कदमच्या बॅटमधून. खरं तर त्यानं चेंडूला लँडच होऊ दिलं नाही आणि त्याचा फायदा झाला तो फलंदाज कुणाल कदमला. दोन षटकांचा खेळ संपलाय. 28 धावा आहेत धावफलकावरती. तिसऱ्या षटकासाठी दुर्गेश ठाकूर गोलंदाजीला येतोय. फुलर लेन खोलवर पद्धतीचा चेंडू सरळ विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. धावफलक स्थिरावेल 28 या धावसंख्येवरती. यानंतर नारपोले आणि वावेघर अशी लढत पाहायला मिळेल. तिसरी मॅच असेल भोकरपाडा विपक्ष मोहपाडावाडी आणि शेवटचा सामना पाहायला मिळेल बेलवली विपक्ष लवजी. बी गटातून या तगड्या मॅचेस आपण बघणार आहोत. इथे दुहेरी धाव कंप्लीट केली जात आहे आणि या दुहेरीच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 30 धावा लागत आहेत त्या धावफलकावरती. पहिल्या सत्रातील 10 चेंडूंचा खेळ अद्यापही बाकी आहे. आपण उल्लेख केला होता की 35+40च्या आसपास पोचलं तर संघर्ष होईल, पण इथून मनसुबा असेल 45-50+ धावा जमवण्याचं, ज्या अनुषंगानं दोन षटकार ठोकलेत कुणाल कदमनं. बॅटची आतली कडा यष्टीरक्षकाने चेंडूला स्टॉप केलाय. डॉट बॉल येतोय. धावफलक स्थिरावेल 30 या धावसंख्येवरती. अगदी छोटासा रनअप आहे पण ज्या वेळेला चेंडूला डिलिव्हर करतोय त्यावेळेला अगदी वेगानं टाकतोय. आपण रॅपिड पाहायला मिळतोय. खांद्यातून तो योग्य तो वापर करतोय आणि आपण बघतोय की ज्या ज्या वेळेला गोलंदाज खांद्याचा वापर करतात ना, स्वतःला झोकून देतात ना, त्यावेळेला गती पाहायला मिळते. इथे शॉट ऑफ प्लेन मिस टाइम. फटका फसलाय. चेंडू खराब होता पण फटका सुद्धा खराब लगावला आणि फलंदाज या चेंडूवरती होईल बाद अजय मोरे. सगळीकडेच या नावाची चर्चा आता सुरू आहे. सचिनभाई दुर्गे, पोयजे पंचायत समितीचे विभागीय संपर्क प्रमुख, भारतीय जनता पार्टी. आणि भारतीय जनता पार्टी या पक्षासाठी प्रामाणिक काम करणारे नेतृत्व, समाजासाठी एक दिलदार दातृत्व आणि एक मी तर म्हणेन कणखर नेतृत्व या भोकरपाडा गावचे आदरणीय सचिनभाई दुर्गे साहेब आणि त्यांच्यावरती आधारित गीत. त्यांचीच ही स्पर्धा, त्यांची सुकन्या खरं तर
निधी आणि तिच्या नावाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. इथे क्षेत्ररक्षण खराब झालं आणि त्या कारणास्तव एक धाव घेताना ज्या ठिकाणी नामुष्की ओढावली होती ना त्या ठिकाणी 3 धावा सहजगत्या कंप्लीट करण्यात आल्या आणि या तिहेरीच्या बरोबरीने धावफलक पोहोचलंय ते 33 या धावसंख्येवरती. दुर्गेश ठाकूरचं हे षटक अद्यापर्यंत किफायती राहिलं होतं. केवळ 2 धावा त्यानं खर्च केल्या होत्या पण इथे मिसफील्ड झाली आणि त्या कारणास्तव भार्गव पाटीलला धावा मिळाल्या 3. एकंदरीतच शिरवली संघाला 3 धावा येत असताना 33 वरती धावफलक. शेवटचा चेंडू या षटकातील अजून बाकी आहे. फुलर लेंथ गोलंदाजाचे हावभाव सांगतात की फलंदाज बचावलेत या चेंडूवरती. इंचभर पण फरक नसेल. किंचितसा फलंदाज बचावला अगोदरच्या चेंडूवरती आणि गोलंदाजाचे हावभाव त्या ठिकाणी सांगून गेले. पण लगातार 2 वाईड बॉल 2 अतिरिक्त धावा मिळतात ते शिरवली टीमला आणि धावफलक पोहोचलंय ते 35 या धावसंख्येवरती. षटक चांगलं होतं पण इथे एक चेंडू जर का फेर आला असता तर कदाचित किफायती राहिलं असतं. पण एका चेंडूसाठी 3 चेंडू वाईड बॉल टाकलेत याचा अर्थ हे लांबलचक षटक पाहायला मिळेल आणि धावाही बहाल होत आहेत. नाहक धावा बहाल केल्या जात आहेत ते शिरवली टीमसाठी. सरळ बॅटने खेचला. एक क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव त्या ठिकाणी मिळते आणि एका धावेच्या बरोबरीने 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक पोहोचलाय 4-37 या धावसंख्येवरती. डीजे खरं तर काल भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत साहेब आणि त्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. विविध मान्यवरांनी या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली. सचिनभाई दुर्गे यांच्यावरती असलेलं प्रेम आणि आजच्या दिवसात आपल्याला पनवेल विधानसभा असेल उरण विधानसभा असेल दोनही आमदार या ठिकाणी त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. सचिनभाई यांच्यावरती असलेलं प्रेम आज सुद्धा पाहुण्यांची रेलचेल मान्यवरांची मांदी आली आपण या मुख्य व्यासपीठावरती बघणार आहोत. गेली कित्येक दिवस ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मेहनत झाली पण जेवढी मेहनत ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी झाली नसेल ना तेवढी मेहनत आपले उमेदवार कसे निवडून येतील यासाठी झाली सचिनभाई यांच्या माध्यमातून आणि योग्य तो रिझल्ट योग्य तो निकाल त्यांना मिळाला आहे आणि खऱ्या अर्थानं त्यांचं जे कर्तव्य होतं ना ते कंप्लीट होत असताना इथे वाईड बॉलचा इशारा. 1 धाव वाढेल 38 धावा लागत आहेत त्या धावफलकावरती. बंटी ठाकूर आलाय गोलंदाजीला. आउटसाइड ऑफस्टिकच्या जास्त बाहेर लगातारचा दुसरा चेंडू वाईड बॉल टाकला जातो आणि या वाईडच्या मदतीने धावफलक होतंय. 39 धावा आहेत त्या धावफलकावरती. एका चेंडूसाठी 5 धावा एक्स्ट्रा आल्या पण तदनंतर प्राप्त केलेली महत्त्वपूर्ण विकेट. भरपूर अंतर लॉंग होता आणि ते लॉंग डिस्टन्स खरं तर पार करताना कुणाल कदमचा फटका फसला. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये हा झेल विसावला आणि फलंदाज या ठिकाणी होतोय बाद कुणाल कदम. थँक्यू डीजे. न्यू बॅट्समन मैदानावरती शुभम मोरे. कुणाल कदम बाद होतोय. धावफलक स्थिरावेल 39 या धावसंख्येवरती. 5 चेंडूंचा खेळ अद्यापही बाकी या सत्रातील. जय सेवालाल वावेगर आणि जय हनुमान मसोबा नारपोली दोनही कॅप्टनला मी विनंती करतोय की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. वावेगर संघाचे कर्णधार आणि नारपोली संघाचे कर्णधार
दोनही कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. हे षटक जसं संपन्न होईल लागलीच आपण त्या ठिकाणी टॉस करणार आहोत. बंटीचा हा चेंडू वाईड बॉलचा इशारा अरुण पारंगे सर यांच्याकडून येतोय. एक धाव अतिरिक्तच्या साह्यानं वाढेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 40 धावा लागत आहेत त्या धाव फलकावरती. या सत्रामध्ये अद्यापर्यंत वाईट बॉलच्या मदतीने 8 धावा बहाल केल्यात शिरवली टीमसाठी. इथे डॉट बॉल येतोय 40 वरती धाव फलक स्थिरावलाय शिरवली टीमचं. फटका फसलाय. स्वतः गोलंदाज बंटी ठाकूर चेंडूवरती पोहोचले तर हा झेल कॅरी केला जातोय. अजून एक फलंदाज होईल बाद शुभम मोरे. वाईड बॉल या सत्रातील हा 9वा चेंडू वाईड बॉल टाकला जातोय. 9 वाईड अद्यापर्यंत या सत्रामध्ये आपण बघतोय. चला वावेगर आणि नारपोली टॉस बॉक्स मध्ये या. इथे स्ट्रोक मॅन्टीच्या बॅट मधून आलेला मोक्याच्या क्षणाला षटकार आणि या षटकाराच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 47. सनी पाटीलनं षटकारानं अकाउंट खुलं केलं होतं. कुणाल कदमनं षटकारानं अकाउंट खुलं केलं होतं आणि इथे मात्र आपण बघतो मॅन्टी मोरे यानं हा षटकार ठोकला. निर्णायक षटकार आहे कारण धावसंख्या स्थिरावली होती. 47 धावा आहेत त्या धावफलकावरती. दिशा खराब आहे याचा अर्थ दशाही खराब. या सत्रातील या इनिंग मधील हा 10वा चेंडू वाईट टाकला जातोय. खराब गोलंदाजीचं प्रदर्शन. स्पर्धेतील 48वा चेंडू. इथे हवेत झेल कॅरी केलं जाईल. फलंदाज मॅन्टी मोरे या चेंडूवरती होतोय बाद. या सत्रातील शेवटचा चेंडू आता बाकी असेल. धावफलक स्थिरावेल ते 48 या धावसंख्येवरती. कालच्या दिवसात सुद्धा आपण पाहिलं एका गोलंदाजानं 11 चेंडू एक षटक टाकण्यासाठी वापरले होते आणि इथे हा बंटी ठाकूर त्याने सुद्धा 11 चेंडू वापरलेत. वेगवान त्रिफला उद्ध्वस्त केलाय. इथे दांडी गुल केल्या आणि आपण बघतोय की 4 विकेट या षटकात बंटी ठाकूर या गोलंदाजानं प्राप्त केलेत आणि का करणार नाही. जवळजवळ 12 चेंडू त्याने त्यासाठी वापरलेत. पहिलं सत्र संपलंय. धावसंख्या असेल धावफलकावरती 48. कालवीर प्रसन्न चॅलेंजर शिरवली संघाची. दुसऱ्या सत्रामध्ये शनिकृपा कोपरा संघाला 24 चेंडू आणि 49चा पाठलाग करावा लागेल. या धावसंख्येचा पाठलाग होईल की या विपरीत या धावा रोखल्या जातील नेमकं काय घडेल हे जरूर आपण बघणार आहोत. पण त्या अगोदर जाऊयात प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. धन्यवाद अंकित. आपण पाहतोय दुसऱ्या दिवसाला सुरुवात झाली डे नाईटची ही स्पर्धा. निधी एंटरप्राइजेस ट्रॉफी 2026 सचिनभाई दुर्गे यांचं हे सुंदर असं आयोजन आपण काल बघितलं.
भरपूर पाहुणे या टुर्नामेंटला भेट देण्यासाठी आणि सचिन दुर्गे यांचा सगळा मित्र परिवार आज या ठिकाणी एस पी कंस्ट्रक्शन कंस्ट्रक्शनचे प्रोप्रायटर सचिन दादा पाटील, कोपऱ्या गावचे आमचे नितीन दादा पाटील यांचा सन्मान या ठिकाणी. पहिली मॅच आपण पाहतोय शिरवली आणि कोपरा, एक सत्र संपलेलं आहे. पाहुण्यांचं नितीन दादांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येते. सचिनभाई दुर्गे दोनही कॅप्टन चला टॉस बॉक्स मध्ये या. वावेगर आणि नारपोली शेवटचा कॉल आहे, टॉस बॉक्स मध्ये आपण यायचं आहे. कोपऱ्याचे आपले पाहुणे आदरणीय नितीन दादा यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. आलेल्या कित्येक पाहुण्यांचं काल अतिथी देवो भव असं म्हणत प्रत्येक पाहुण्यांचं स्वागत या ठिकाणी. सचिनभाई सकाळपासून रात्री 12 वाजेपर्यंत स्वागत चालू होतं. यानंतर आमचे एस पी कन्स्ट्रक्शनचे मालक आणि एस पी फिटनेसचे मालक सचिनजी पाटील चावणे यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येतो. एक चांगले 40+ आमचे आई टाकेदेवीचे क्रिकेटर आहेत. चावणे संघातूनही कित्येक वर्ष खेळलेले आहेत. ते आमचे सचिनजी पाटील यांचा सन्मान या ठिकाणी सचिनभाई दुर्गे यांच्या हस्ते करण्यात येतोय. सचिनजी पाटील त्यानंतर आदरणीय आमचे पाहुणे विनोदजी शिंदे यांचाही सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. विनोदजी शिंदे एक दुसरी मॅच जी असणार आहे नारपोली आणि एका बाजूला वावेगर, जय सेवालाल वावेगर आणि जय हनुमान म्हसोबा वावेगर. विनोद शिंदे त्यानंतर मच्छिंद्र आणि टॉस बॉक्स मध्ये दोन्ही कॅप्टन मालतोडे आलेले आहेत. जितेंद्र पाटील यांचाही सन्मान या इथे करण्यात येईल. आलेल्या पाहुण्यांचा सन्मान या निधी एंटरप्राइजेस 2026 ट्रॉफी मध्ये जितेंद्र पाटील यांचा सन्मान. कंपल्सरी ड्रेसिंग आहे आणि कंपल्सरी चेसिंग आहे. या स्पर्धेचा नियम आहे. एक ड्रेस पाहिजे तुमचा. हां, अंपायर इथे सांगतील तुम्हाला. जितेंद्र पाटील, विनोदजी शिंदे, तमाम पाहुणे मंडळी आपण या सोहळ्यामध्ये पाहतोय. आलेल्या पाहुण्यांचं सचिनभाई दुर्गे यांची ही टुर्नामेंट आहे. जय हनुमान क्रिकेट संघ भोकरपडा यांच्या वतीने आयोजित. एस पी कन्स्ट्रक्शनचे आमचे मालक सचिनभाई पाटील यांना विनंती करतोय टॉस करण्यासाठी. जय हनुमान म्हसोबा नारपोली आणि एका बाजूला आपण पाहणार आहोत ते जय सेवालाल वावेगर कुमार आमचे मांडा आय टी सी लाईव्हचे प्रोप्रायटर आणि एका बाजूला अभिषेक मोरे. हे दोन्ही कॅप्टन अभिषेक मोरे आणि कुमार चव्हाण, खरं तर त्याला आवडीने सगळे मांडा म्हणतात. वावेघर आणि नारपोली दोन्ही जवळचे संघ आहेत, पण ठसन होणार आहे कारण दोन्ही संघ मातब्बर आहेत. आणि पहिली मॅच आपण पाहतोय शिरवली आणि एका बाजूला कोपरा. शिरवली आणि कोपरा पहिले सत्र संपलेले आहे. अंकित मालुसरे यांच्याकडे आपण जातोय दुसऱ्या सत्रासाठी. संदीप माळी यांचं या ठिकाणी आगमन झालेले आमचे सावळे गावचे माजी उपसरपंच. काल मला थोडे 300 ते 400 पाहुणे दिवस आणि रात्रीमध्ये आपण पाहिले. रात्री म्हणजे अर्धीच रात्र, 12 वाजता बरोबर काल मॅच संपल्या. आज कदाचित 2 वाजतील या स्पर्धेला, कारण 3 मॅच एक्स्ट्रा आहेत आज. हा 3 मॅचेस एक्स्ट्रा आहेत. पॅनल्टी असेल, कुणाल जर का 12व्याला जरी नसेल ना तरी पॅनल्टी तुम्हाला मिळेल. त्यामुळे तुम्ही ॲडजस्टमेंट करण्यापेक्षा खेळा मैदानावरती. यानंतर जय हनुमान म्हसोबा नारपोली आणि त्यांच्या विरोधात विशाल 11 जय सेवालाल वावेगर.
चला मॅच लगेचच सुरू करायची आहे. पहिलं सत्र संपलंय. धावसंख्या झाले धाव फलकावरती 48, येणारे 24 चेंडू आणि 49चा पाठलाग दुसऱ्या सत्रामध्ये करायचा आहे शनिकृपा कोपरा या टीमला. वावेगर आणि नारपोली तुमच्या ज्या काही फॉर्मॅलिटीज बाकी आहेत ते कंप्लीट करायचे आहेत तरच मॅच सुरू होईल. शिरवली टीम चला 12वा खेळाडू येऊ देत. या स्पर्धेचे नियम मी पुनश्च तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग. 12वा खेळाडू सुद्धा ड्रेस कोड मध्ये असलाच पाहिजे याची दक्षता घ्या. काल 5 संघांना 12वा खेळाडूला ड्रेस कोड नसल्या कारणास्तव पॅनलाइज करण्यात आलं होतं. असं व्हायला नको. 1,00,000 रुपयाची स्पर्धा. द्वितीय पारितोषिक 50,000 रुपये. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी प्रत्येकी 25,000. अंकित आपण सगळ्या याच्या पुढच्या ज्या टीम आहेत त्यांना सूचित करतोय की काल आपण पॅनल्टी लावलेली आहे आणि कमिटीचा निर्णय असेल तो ज्या 12वा खेळाडूला पण तुम्हाला ड्रेसमध्ये पाहिजे ड्रेस कोडमध्ये आणि कुठल्याही टीमला आपण एकदा फाईन लावलेली आहे. तुम्ही आपसमध्ये बोलाल की आम्ही एकमेकाला विचारले तसं चालणार नाही. कमिटीचा जो निर्णय आहे तो अंतिम आहे. जर ड्रेस नसेल तर 2-2ची पॅनल्टी असेल. हा नक्कीच सगळ्यांनी या गोष्टीची दक्षता घ्यायची आहे. सर खरं तर शिरवली टीमला सुद्धा आपण धन्यवाद दिले पाहिजेत. आयोजक मैदानावरती नव्हते पण ते 9 वाजता या मैदानावरती दाखल झालेत. अगदी खालापूर तालुक्यातील हे शेवटचं गाव, अगदी खालापूरचं शेवटचं टोक शिरवली. खालापूर आणि पेनच्या अगदी मधोमध आपण बघतोय शिरवली गाव वसलेलं आहे आणि बरोबर सकाळी 9 वाजता ते दिलेल्या वेळेत हजर झाले. त्यांचंही आपण गोड गोड कौतुक केलं पाहिजे. 24 चेंडू जिंकण्यासाठी 49चा पाठलाग करायचा शनिकृपा कोपरा टीमला. दोनही टीमला पुनश्च शुभेच्छा असतील. पहिला चेंडू अगदी निर्धाव येतोय. दुर्गेश ठाकूर स्ट्रायकर एंडला आणि त्याच्या जोडीला नीरज ठाकूरला आपण बघू शकाल आणि पहिलं षटक टाकतोय तो गोलंदाज कुणाल कदम. धावसंख्या जरी दिसायला माफक वाटत असली तरी मॅच चांगली होईल. सरळ बॅटनं चेंडू वेगवान टाकला आणि त्या कारणास्तव आपण बघतोय मिड ऑनला क्लिअर केल्यानंतर लॉंग ऑन सीमापार येतोय हा षटकार. अंकित या ठिकाणी आपले तन्मयी नरेशजी मुने यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही स्वागत आहे. नारपोली संघाचे कित्येक वेळा पॅकर राहिलेले आहेत ते नरेशजी मुने यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. आपलं निधी एंटरप्राइजेसच्या वतीने आयोजित या ट्रॉफीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. हा खऱ्या अर्थानं ज्या अर्थी ते या ठिकाणी आलेत याचा अर्थ कदाचित आज सुद्धा नारपोली संघ त्यांचीच सुकन्या आईच्या नावानं खेळताना पाहायला मिळू शकतो. आणि कित्येक स्पर्धा कित्येक टुर्नामेंट तन्मयीच्या नावानं नारपोली संघाने जिंकलेले आहेत. त्यांचंही स्वागत. वलवला हातभार बाहेरच्या दिशेने वलन दिलं या चेंडूला. कुणाल कदम टप्पा जर का अचूक राहिला ना तर मोठा फटका मारणं कठीण होऊन बसेल. पहिला चेंडू अचूक टप्प्यावरती होता. दुसऱ्या चेंडूमध्ये गती दिली आणि त्या गतीचा फायदा झाला. तो फलंदाजाला षटकार आला. तदनंतर आपण बघतोय पुन्हा एकदा गती आकसली, लेंथ आकसली, गतीमध्ये बदल करण्यात आला आणि फायदा कुणाल कदमला होतोय. हाफ ट्रॅकर कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेनं मयूर पाटील प्रयत्न करतोय झेल घेण्याचा. त्याला ठाऊक आहे की आयवा कॅशला सायकल आहे.
जेणेकरून बिनविरोध शीट लागल, कारण कोणीच घेतली नव्हती. पण सगळ्यांना ठाऊक आहे की हल्ली बिनविरोध सहजासहजी मिळतच नाहीये. बारा धावा आहेत धाव फलकावरती. ही पर्वणी फक्त प्रेक्षकांनाच असेल, खेळाडूंना ही संधी नसेल. जे प्रेक्षक कॅच घेतील त्यांच्या नावाची कुपन जमा केली जाईल आणि जितक्या कुपन होतील त्यातून एकाची कुपन निवडली जाईल, ज्याचं नाव येईल त्याला लकी ड्रॉ म्हणून सायकल देण्यात येईल. दोनही दिवसासाठी पर्वणी होती. काल एक सायकल, आज एक सायकल, पण काल एकही झेल कोणी घेतलेला नाहीये. इथे 2 षटकार वगळले तर बाकी चेंडू निर्धाव आलेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती बिनबाद 12. शेवटचे आता 18 चेंडू शिल्लक, 37 धावसंख्येची गरज. अंकित खरं तर काल 14 मॅच झाल्या. 14 मॅच मध्ये एका इनिंग मध्ये तर 9 षटकार बसले होते आणि एकाने एक झेल पकडलेला नाही. जर एक जरी पकडलं असतं तर बिनजोड सायकल त्याला मिळाली असती. हा बिनविरोध. आणि सर आपण पाहिलं मोपाड्यात आणि प्रेक्षकही असे आहेत की जिथे जिथे आता इथे वस्तुरूपी आहे, सायकल आहे, तुम्ही पैसे लावा. मोपाड्यात मला वाटतं 800-1600 होते काहीतरी. तिथे प्रत्येक जण अगदी तुटून पडत होते आणि रोकडा होता आणि हल्ली रोकड्यालाच महत्व आहे. अंकित झालंय काय इथे जरा ते ऑफिस आहे ना मिड विकेटला, तिथे जास्त झेल जात आहेत. त्याच्या आतमध्ये कंपाऊंडच्या आतमध्ये जर एंट्री दिली ना तर भरपूर झेल पकडले जातील. इथे सुद्धा पर आयवा कॅशला 200चं सुद्धा कॅश प्राईज आहे आणि आपण बघतोय की इथे जास्त संधी आहे. वावरण्याची स्पर्धा आपण पाहिली. आयवा कॅचसाठी 7,500 रुपये होते आणि एक छोट्याशा मुलानं तो झेल टिपला होता. अशी पारितोषिक आपण बघतोय, पण सायकल देणं एक खाऊ काम नाहीये. एखाद्या टुर्नामेंटमध्ये मालिकावीर म्हणून सायकल असते आणि इथे आपण बघतोय की आयवा कॅशला सायकल. लाजवाब. कौतुक करावं तितकं कमी आयोजनाचं. दूरवरून हा फटका खेचण्याचा प्रयत्न, बॅटच्या टोला चेंडू लागला, संपर्क नीटसा झाला नाही. कोणतीच धाव या ठिकाणी मिळत नाहीये. निर्धाव चेंडूचा खेळ संपेल, धावफलक स्थिरावेल 12 या धावसंख्येवरती. शेवटचे आता 17 चेंडू 37ची गरज. अप ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. खूप चांगली फिल्डिंग, चेंडूची फेक थोडी सुमार झाली. जर का स्तब्ध उभे राहत चेंडूची फेक झाली असती तर कदाचित दुसरी धाव धोकादायक ठरली असती, पण तसं घडत नाहीये. एकेरीला परिवर्तित केलं जात आहे दुहेरीमध्ये आणि या दुहेरीच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 14 धावा आहे धावफलकावरती. शेवटचे आता 16 चेंडू बाकी, 35 धावसंख्येची गरज. स्टार टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. निखिल बाबर, विशाल बाबर आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी आपण बघतोय ही स्पर्धा कव्हर करत असताना. वेगवान वेगवान डॉट बॉल येतो. एक एक निर्धाव चेंडू मॅच मध्ये बॅलन्स निर्माण करेल, समप्रमाणता निर्माण करेल. एखादा मोठा फटका धावा आणि चेंडू यांच्यामधील अंतर कमी करून जाईल, पण मॅच कायम कशी राहील याकडे आता कटाक्ष टाकते तो गोलंदाज सनी पाटील. मिस टाइम आहे. अंधराईचा फटका. क्षेत्ररक्षक अंकेश कडू त्या ठिकाणी होते. चेंडूला उचलणार फेकणार तोपर्यंत मिळते एक धाव आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 15 धावा लागतायत त्या धावफलकावरती. शेवटच्या आता 14 चेंडू 34 धावसंख्येची गरज. कुणाल कदमच्या षटकात 2 षटकार आल्यानंतर असं वाटलं होतं की चांगल्या स्थितीमध्ये विकेट्सही शाबूत राखल्या होत्या. बिनबाद 12 अशी दमदार सुरुवात होती, पण या षटकात रोखून धरलंय सनी पाटीलनं. 4 चेंडू त्यानं फेकलेत, केवळ 3 धावा त्यानं खर्च केल्यात. मोठ्या फटक्यांपासून रोखलंय आणि जे अंतर आहे ना ते आता वाढलंय शनिकृपा कोपरा या टीमसाठी. पर्यायच नाहीये. क्षेत्ररक्षक काहीच करू शकत नाहीये. खरं तर वेगाने ते चेंडूवरती आले होते, पण नशीब बलवत तर म्हणावं लागतील कोपरा टीमचा आणि हा नशिबाचा चौकार त्यांच्यासाठी येतो. या चौकाराच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 19. या स्पर्धेनं खूप चांगली उंची गाठली.
महागुरु मायक्रोफोनवरती असते तर कदाचित मराठीतील म्हण सुद्धा त्यांनी त्या क्षेत्ररक्षकाच्या बाबतीत उल्लेख केला असता. निखिल बाबर आमच्या जोडीला आहेत आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये ते ज्या ज्या वेळेला असतात त्या वेळेला हसी मजाक एक वेगळी ऊर्जा अगदी नैसर्गिक वातावरण असतं नॅचरल आणि आपण बघतो हे घडलंच पाहिजे त्यावेळेलाच तुमची कॉमेंट्री सुद्धा खुलते. स्कोररचं काम सोपं होतं. लाईव्हवाले अगदी आम्हाला खूप चांगलं सहकार्य करतात त्यांचंही विशेष आपण कौतुक केलं पाहिजे. 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिलं षटक टाकलं कुणाल कदमनं 12 धावा त्यानं खर्च केल्या. सनी पाटीलनं 1 षटक टाकलं. एक दुर्दैवरित्या आलेला चौकार आणि त्या कारणास्तव 8 धावा त्याला खर्च कराव्या लागला. एकंदरीत 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा आहेत धावफलकावरती. शेवटच्या आता 12 चेंडू बाकी 29 धावसंख्येची गरज. यानंतर नारपोले आणि त्यांच्या विरोधात विशाल 11 जय सेवालाल वावेगर. नारपोली टीम आपण आयोजकांकडे संपर्क करायचा. तिसरी मॅच असेल निधी 11 जय हनुमान भोकरपाडा त्यांच्या विरोधात एकता मोहपाडावाडी. चौथा सामना असेल निखिल 11 बेलवली आणि त्यांच्या विरोधात अल्पेश 11 लवजी. बी गटातील लढती आपल्याला पाहायला मिळतील. ए गटातून भातान कालुंद्रे जिते नांदगाव पारगाव भिंगारी रीस मोठीजुई असे संघ आपल्याला पाहायला मिळतील. बिमरसाठी आता रिव्ह्यूची मागणी पंचांकडून करण्यात आलेली आहे. चौकार तर आलाय. 12-29 समीकरण होतं. फेअर 11 चेंडू आता 25 धावसंख्येची गरज. फलंदाज पूर्णपणे खोळीच्या आतमध्ये विकेटच्या खोळीचा वापर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. अगदी बैठक स्ट्रोक जवळजवळ खेचण्याचा प्रयत्न होता. कमी वेळेत हा फटका सजवला गोलंदाजाच्या गतीमुळे. आक्षेप घेतलाय गोलंदाजावरती. अजय मोरे ऑनस्क्रीन वरती तपासणी होईल याची दक्षता घ्या. ऑनस्क्रीन वरती इथून पुढचे चेंडू चेक केले जातील. 11 चेंडू आणि 25 धावसंख्येची गरज. अनोख्या अंदाजात आणि पंचांचा इशारा येतो. चेंडू सीमा पार षटकार. आता 10 चेंडू बाकी आहेत. 19 धावसंख्येची गरज. 12-29 समीकरण आता 10-19 वरती आलंय. दुर्गेश ठाकूर सलामीची जोडी चांगला खेळ करते. वैयक्तिक 27 या धावसंख्येवरती खेळ करतोय तो फलंदाज दुर्गेश. स्ट्रेट हिट लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून स्ट्रेट द ग्रेट ठोकलाय हा धमाकेदार षटकार. तिला 9वा फलंदाज ठरतोय ज्याने लगातार 2 षटकार ठोकलेत. लगातारचा 3रा षटकार तो ठोकेल का. शेवटचे 9 चेंडू 13 धावसंख्येची गरज. निर्णय चुकला शिरवली टीमचा. लगातारचा 3रा. स्पर्धेतील हा 3रा फलंदाज ज्याने लगातार 3रा षटकार ठोकलाय
आणि या मॅचचं चित्रच फलटवलंय. खरं तर गोलंदाजी भेदक गोलंदाजी म्हणून या शिरवली संघाची खरी ओळख आहे. पण इथे कदाचित हा निर्णय चुकला अजय मोरेला षटक देण्याचा. अंकेश कडू सारखा गोलंदाज होता या टीमकडे. एक 12वीला मला वाटते जो खेळाडू आहे मॅन्टी ॲज अ गोलंदाज म्हणून या टीमचा प्रमुख हिस्सा राहिला आहे. परीक्षा असून सुद्धा तो गावाच्या नावासाठी खेळण्यासाठी आलाय आणि इथे अजय मोरेला जे षटक दिलं ते कर्दनकाळ ठरतंय. स्वीप केलाय, अंदराईचा फटका, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव मिळेल, एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 43. शेवटचे आता 7 चेंडू बाकी आहेत. 6 धावसंख्येची गरज आहे. असं वाटलं या षटकात अंकेश कडू गोलंदाजीला येईल. बॅटिंगपेक्षा गोलंदाजी नेहमीच त्याची सरस राहिले. पण इथे अजय मोरेचं षटक, विशेषतः दुर्गेश ठाकूरने केलेली बॅटिंग लाजवाब. वैयक्तिक 40 धावसंख्येचं योगदान 13 चेंडूवरती त्यानं दिलेलं आहे. आणि इथे हा सामना विजयी स्ट्रोक, विजयी षटकार, एक षटक राखत हा सामना जिंकलाय तो शनी कृपा कोपरा या टीमनं. आणि जवळजवळ या षटकात 29 धावा वसूल करत एक षटक राखत हा सामना जिंकलाय शनी कृपा कोपरा टीमनं. हार्दिक असं अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच. गोलंदाजी करताना 1 विकेट आणि बॅटिंग करताना 5 षटकार 2 चौकारांचा समावेश, 13 चेंडू फेस करताना 40 धावांची इनिंग साकारणारा दुर्गेश ठाकूर ठरलाय मॅन ऑफ द मॅच. दुर्गेश ठाकूर मॅन ऑफ द मॅच ठरतोय. दुर्गेश ठाकूर जबरदस्त फलंदाजी केली.